हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या युट्यूबच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर तर आज मला बनवायचं होतं बघा चिकन फ्राय, चिकनचा रस्सा. हे सगळं मला बनवायचं होतं. तर आज स्वयंपाकामध्ये तेच बनवायचं होतं आणि त्याच्यानंतर थोडंसं पीठ वगैरे पण मळून ठेवलेलं आहे. तर सकाळची कामं वगैरे झालेली आहे, झाडू वगैरे झालेला आहे. तर फरशी पोरं पुसून घेणार आहेत. त्या पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं शेअर करणार आहे. देवपूजा, फरशी ही दोन्ही पण पोरं करून घेणार आहेत. ती मी आता फक्त जी काय आपलं स्वयंपाकाचं आहे त्याची तयारी करणार आहे. कारण सुट्ट्या लागल्या ना आपल्याला पण थोडंसं आराम भेटते बघा. पोरं करू लागतात आता कामं, त्यांना अभ्यास वगैरे काय नाही, सध्या क्लासेस पण नाही त्यांना, त्यामुळं रिकामे असल्यामुळे थोडंसं हातभार लावतात पोरं. तर काय केलं, चिकन फ्रायसाठी ना लांब लांब असा कांदा चिरून घेतलेला आहे आणि कांदा ना एक 3 ते 4 मिनिटं मस्त असं लालसर हुसत तळून घेतलेला आहे मी. त्याच्यानंतर ढोबळी 2 चिरून घेतलेला आहे, ढोबळी टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर टोमॅटो पण 2 चिरून घेतलेले आहेत आणि जी काय आपली भाताला आपण मसाला वापरतो ना, तर लवंग आणि थोडीशी ती दालचिनी वगैरे असते ना, ती पण थोडीशी मी टाकून घेणार आहे याच्यामध्ये. तर त्याच्या अगोदर नाही सगळं मस्त असं तळून घेतलं. त्याच्यानंतर टोमॅटो टाकून घेतलं, टोमॅटो पण मऊसर होसतर थोडंसं तळलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ते सगळं एक चांगलं थोडंसं त्याचा कडकपणा जास्त तळायचं, जास्त नाही तळलं. आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तर हे सगळं चिकन वगैरे झालं ना, तर मला रस्सा बनवून परत बाकीची पण काम आहेत, कपडे वगैरे धुवायचे आहेत आणि फरशीचं म्हणलं तर काम पोराने सोपं केले. त्याच्यामुळे पोरा एवढं काय ती दुसरी कामं नाहीत. आणि त्याच्यानंतर देवपूजा पूर्वा करणार आहे, त्यामुळं मला आज फक्त किचनमधलंच काम आहे. तर ह्याच्यामध्ये आता मी काळं तिखट वगैरे टाकून घेतलेलं आहे. काळं तिखट टाकलेलं, घरचा मसाला टाकलेला आहे, गरम मसाला थोडासा टाकलेला आहे आणि हे 2-3 मसाले असे टाकून घेतले ना. परत थोडंसं ना जे काय आपण चिकनचं पाणी शिजवलेलं असते ना, पिवळा रस्सा, तो तर थोडासा मी याच्यामध्ये ऍड केलेला आहे. आणि काय होतंय त्याच्यामध्ये मस्त असं थोडंसं तळून निघलं ना, तर काय होतंय एक टेस्ट छान येते. आणि थोडंसं त्याच्यामध्ये थोडासा असं रस्सा असला ना, ते शिजून शिजून पूर्ण असं एकदम छान होतंय बघा, एकदम म्हणजे घट्टसर होऊन बसते चिकन. तर सगळं चिकन त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर 1-2 मिनिटाच वाफ दिली, कारण चिकन आहे ना ऑलरेडी शिजलेलं होतं. तर चिकन वगैरे बनवून झालं. तर आता रस्सा बनवण्यासाठी ना मी अद्रक लसूणची पेस्ट, परत आपलं थोडंसं खोबरं हे सगळं घालून घेतलेलं आहे. त्यात थोडंसं पाणी ओतलेलं आहे आणि काय होतं माहिती का, पेस्ट तयार करून ठेवली आणि म्हणलं एक थोडंसं तेल ओतून घेतलं. कारण ज्यावेळेस मी पिवळं शिजवलं होतं ना, त्यात मी भरपूर असं तेल ओतलं होतं, त्यामुळे इथं थोडंसं तेल कमी घातलं. कारण मग जास्त पण तेल झालं ना भाजीला, तर मग ते तरीनं खाऊ वाटत नाही आणि सारखं ना ठसका मारतंय. मग त्याच्यासाठी मस्त असं अद्रक लसूणची पेस्ट तयार करून तळून घेतलेली आहे. त्याच्यानंतर घरचं काळं तिखट टाकलेलं आहे, गरम मसाला टाकलेला आहे, थोडीशी धना पावडर टाकलेली आहे आणि असं सगळं टाकून झालं की ती मस्त असं तेलात थोडंसं हलवून घेतलं की थोडंसं म्हणजे त्याला तेल सुटलं ना, की मग जे काही पिवळं पाणी होतं ना, ते मी पूर्ण अगोदर टाकून घेते. आणि त्याच्यानंतर जे आपण वरून पाणी थोडे ग्लासभर ओतते, की आपल्याला भाजीत अगोदर जी काय चिकन शिजलेलं पाणी असते ना, ते ओतलं ना तर टेस्ट छान येते बघा. मग थोडंसं जे काय राहिलेलं पिवळं पाणी होतं ते शिल्लक ठेवलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे 1 कपभर. आणि भाजी वगैरे माझी झाली होती, स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं होतं. आणि किचनमध्ये ना आता सध्या भरपूर असं गरम होतं, त्यामुळे मी किचनमधला स्वयंपाक एकदा झाला की पोरांना जेवायला वाढून घेतलं. आणि जेवण झालं की पोरांचं की मग बाकीची पण कामं होती त्यांना, तोपर्यंत मी सगळी किचनमधली वगैरे कामं आवरून घेतली आणि घरात वगैरे पण झाडू वगैरे मारून घेतला. आणि ऋतूला म्हणलं तुझं ना जेवण वगैरे झाल्यानंतर तू फरशी वगैरे पुसून घे, कारण त्याला आता ना सध्या क्लास वगैरे काहीच नाही आणि दोन्ही पण पोरं मला कामात मदत करतात बघा. तर इथं त्यांचं जेवण वगैरे झालेलं होतं. तर मला ना थोडीशी मेहंदी लावायची होती. तर मेहंदी लावण्यासाठी ना निशा मेहंदी असते ना आपली, ती ही आपली काळी निशा मेहंदी भेटते ब्लॅक, ती मेहंदी मी वापरते. कारण ती काय वापरते पण असं काही महिन्याला किंवा 2 महिन्याला असं वापरत नाही. 1-2 वर्षातनंच मी कधी कधी लावत असते. काय होतंय माझी केस आहे ना थोडीशी असे गोल्डन कलरमध्ये येतं, तर मग मला ती असं म्हणजे आवडत नाहीत गोल्डन कलरची केस. म्हणून मी काय करते, माझी काय व्हाईट वगैरे झाली नाही केस, पांढरे वगैरे नाही झाली, पण थोडीशी गोल्डन असल्यामुळे ब्लॅक म्हणून थोडंसं मी करत असते कलर. तर हे ना कोणाकोणाला म्हणजे मेहंदीनं बघा
साईड इफेक्ट वगैरे होतं आहे किंवा कुणाची मेहंदीनं वाढ होत नाही, ब्लॅक मेहंदीनं असं म्हणतात, पण मला ना अजिबात तसा काय अनुभव आलेला नाही. बरेच दिवस झालं मी म्हणजे 2 वर्षातून असं गॅप टाकून 1 वर्षातून असं लावते, जास्त पण कधी लावत नाही. तर मला ना उलट चांगला अनुभव आलाय. मला उलट ही निशा मेहंदी ब्लॅक कलरची लावली ना, तर तेव्हापासून ना उलटी माझी केस ना पहिले एकदमच कमी माझी केस होती, तर आता उलट ती लावल्यापासून ना माझी केस वाढायला लागलीत. काय मला माहित नाही, पण मला ना असं वाटते मला ती मेहंदी चांगली सूट करते. कारण ती मेहंदी लावलं ना माझी केस वगैरे पण गळत नाहीत आणि केस वाढतेत पण, आणि कलर पण असं ब्लॅक एकदम नॅचरल कलर येते. असं केस माझी अशी हे दिसत नाहीत, फाट्या वगैरे फुटल्यासारखं असं काहीच दिसत नाही. ज्यांचा त्यांचा अनुभव असते, तर मला तर ही परफेक्ट मेहंदी सूट होते. म्हणून ना मी 1 वर्षातून 2 वर्षातून लावत असते. जे काय जण लावतात ना की 15 दिवसातून, महिन्यातून किंवा 2 महिन्यातून, असं मी लावत नाही. ह्या वर्षी ती त्या वर्षीच लावते, कारण तिथपर्यंत माझा केसांचा ना कलर म्हणजे नॅचरल ब्लॅक असल्यासारखाच राहतोय, आणि ती जे काय माझा गोल्डन कलर आहे ना केसाचा तो दिसत नाही. मग तर मी त्याच्यासाठी मेहंदी वगैरे लावायची होती. म्हणलं आज निवांत वेळ होता दुपारचा, तर सकाळची कामं वगैरे पण सगळी आवरून झालती, आणि संध्याकाळ पण काय एवढं जास्त काय काम नव्हतं. म्हणलं आता दिवसभर पण रिकामा, आणि संध्याकाळी पण आपल्याला काय एवढं टेन्शन नसलं ना, तर आपण दुपारी पण जास्त एक्स्ट्रा कामं काय आहे ती करून घेतो बघा. तर इथं सगळं मस्त मेहंदी वगैरे लावून घेतली. आणि त्याच्यानंतर ना माझ्या काय झालं माहिती का, हाताला कॅरी बॅग मारली होती ना, तर एका हाताची कॅरी बॅगच अशी फाटल्यामुळे म्हणलं जाऊ दे आता कुठं झंझट घ्यावं, म्हणून ती पूर्ण कॅरी बॅगच मी काढून टाकली आणि एक आपल्या डायरेक्ट हातानंच लावलं. कारण एक दिवसामध्ये कपडे वगैरे जर आपण धुतली ना, तर तो ब्लॅक कलर आहे ना निघून जातोय, कारण तो स्किनला लय राहत नाही. ते मेहंदीचा कलर केसांना जसा राहतोय तसा स्किनला लागून राहत नाही, लगेच स्किनचा लगेच निघून जातोय. हाताचा वगैरे आपल्या हाताच्या जी चमडी असते ना त्याचा लगेच निघून जातोय. तर इकडे ना ऋतून फरशी वगैरे पुसून घेतली. ऋतूचं काय झालं माहितीये का, त्याला आपलं जरा थोडंसं असं म्हणजे सकाळी ती व्यायाम वगैरे करून आला ना, तर मग जी घरात थोडंसं काम असलं ना ते पण तू करू लागतोय मला. म्हणजे काय एखाद दिवस पार्किंग पुसणे किंवा घरातल्या आपली फरशी वगैरे पुसून घेतोय तो. तर त्याने फरशी वगैरे पुसून घेतली, आणि पूर्वाने ना देवपूजा केली. हा व्हिडिओ आहे ना मी म्हणजे पहिल्यांदा काढलेला होता, तो शेवटी टाकलेला आहे. कारण तिनं ना जेवायच्या अगोदर, चिकन वगैरे खायच्या अगोदर देवपूजा केली होती. त्याच्यानंतर नाही हा व्हिडिओ ना मी पहिला टाकायचा तर नंतर न टाकलेला आहे, कारण जसं ऍड होतंय तसं मी व्हिडिओ टाकत गेलेले आहे. आणि त्याच्यानंतर देवपूजा करताना ना तिनं भरपूर अशा आमच्या सध्या दररोज ना भरपूर अशी फुलं आहेत ना, त्यामुळे तिला ना म्हणजे सगळी फुलं तोडून आणलीत बघा. हिनं तिनं गुलाबाची किंवा मोगऱ्याची सगळी फुलं तोडून आणली. आणि तिला ना आपण एकच काम कुठलं तर असलं तर एकदम कसं व्यवस्थित करतो ना, आपल्याला दुसरं कुठलंच काम नसू द्या आणि एकच काम असू द्या, कसं व्यवस्थित होत आहे आपलं तसंच आहे. तर कसं आहे माहिती का, कधी ना कधी आपले पण दिवस येतात असं म्हणतो ना आपण, ते एकदम खरं आहे बघा. कारण आपल्याला असं वाटतं ना आपल्याला कधी सुट्टी भेटत नाही बायकांना, किंवा बायकांना सतत काम असते, तर तसं अजिबात नाही. मला ना कधी पण दिवाळी सुट्टी असू द्या किंवा उन्हाळा सुट्टी असू द्या, माझे पोरांना सुट्टी लागली ना, पोरं मला पहिल्यापासून म्हणजे एकदम त्यांना जेव्हापासून थोडंसं कळत होतं ना तेव्हापासून ती मला मदत करतेच. आता तर म्हणजे त्यांना सगळं म्हणजे समजते. त्यामुळे ती कसं आहे, आमचं घर पण खूप मोठं आहे, त्यामुळं कसं एकट्या माणसानं करून ना किंवा साफसफाई करणं किंवा जाळ्या काढणं, घराचं फरशी पुसणं हे एकट्या माणसानं काम होतच नाही. त्यामुळे पोरं ना बिन सांगता त्यांचं ज्यावेळेस वेळ भेटते ना, तर ती सगळी कामं करत असते. ऋतू बाकीचं काही काम करत नाही, पण अंथरुणाच्या घड्या घालणे, परत फरशी पुसणे किंवा टीव्हीवर वगैरे कापड मारणे, अशी थोडीशी नॉर्मलची कामं ती करत असते. आणि त्याच्यानंतर म्हणजे एक दिवसाआड अशी कामं करतोय तो. आणि इकडे बघा यांचं काय चाललंय, यांचं काय म्हणा, यांना ना कधीच काही काम नसते, यांचं असं निवांत असते. कारण यांना बाहेरची सगळी कामं असल्यामुळे आम्ही काही घरात काही कामं पण लावत नाही. तर इथं पूर्वाची सगळी देवपूजा वगैरे झाली, आणि तिला ना फुलं भरपूर अशी म्हणजे देवाला अर्पण करायला आवडते. त्यामुळे झाडाला ना एकही फुल ती शिल्लक ठेवत नाही, सगळी फुलं घेऊन आल्या. म्हणून मी तिला सांगितलं होतं मोगऱ्याला एक 25 तर फुलं राहू दे, कारण मोगऱ्याची ना 2 झाडं आहेत आमच्यात आणि भरपूर फुलं लागतात. पण ती काय करते माहिती का, जेवढी दिसतील तेवढी सगळी फुलं घेऊन येते. मग हे सकाळचं झालं, पण दुपारी ना इतकं कडक ऊन पडलं होतं. मग म्हणलं चला तर थोडंसं सरबत वगैरे मी करून घेतला. तर काय होतंय माहिती का, सरबताचं आमच्यात कसं होतंय, रसना टाकून पोरं करतात, पण मला ना ते आवडत नाही. मी आपलं थोडंसं लिंबूचाच करून पिते. मग सगळ्यांसाठीच लिंबूचा बनवलं. म्हणलं आता हा वेगळा आणि तो वेगळा, आणि असं कधी बनवावं म्हणून लिंबू सरबतच बनवून घेतला मी. आणि त्याच्यानंतर पोरांना ना थोडासाच बनवला, आणि पूर्वा काय पिणार नव्हती, त्यामुळे तिला रस बनवायचा होता. त्यांच्या दोघांसाठी आंब्याच्या रसचा ना ती ज्यूस करून पितात बघा सध्या. कारण गावाकडून आणलेले भरपूर आंबे आहेत, त्यामुळे ते काय करतात माहिती का, आंबे आहे ना
असे म्हणजे पूर्ण काढून त्याची साल वगैरे काढून त्यात थोडंसं दूध वतते, त्यात थोडंसं साखर आणि थोडीशी इलायचीची पावडर ही काय काय ती टाकते तर, आणि त्याच्यानंतर ती त्याचा एक ज्यूस आपण कसं आपल्याला रेडीमेड भेटतोय बाजारामध्ये तसं ज्यूस तयार करून ना एकदम मस्त टेस्टी लागते. ती छान करते म्हणजे पोरांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ती एक वेगळी टेस्ट येते त्याला. आणि दुकानामध्ये चॉकलेट एक भेटते बघा ती मँगोचं चॉकलेट पण ती बारीक करून त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेलं आहे आणि त्याला एक नाही मँगोचा एक वेगळाच फ्लेवर येते, असं मस्त श्रीखंडासारखं लागते ते.